11व्या वर्षात ज्ञानेश्वरी सांगितले अमृतानुभव यदाक्षरमनाख्येयम आनंद मज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातम दैवतम आश्रये. निवृत्तीनाथ ख्यात दैवत प्रसिद्ध. निवृत्ती दया नाव, निवृत्ती दया बरव, दया निवृत्तीची राणी व निवृत्तीची. निवृत्ती हेच निवृत्तीचं राज्य आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे प्रवृत्तीचा संबंध. प्रवृत्ती म्हणजे देहाधिक मीपणावर येण्यापासून हा संसार, खाणं पिणं सगळं हा संसार प्रवृत्ती आहे. प्रवृत्ती शिवलीच नाही, वृत्तीच नाही. तालुका श्रीरामपूर, तालुका वैजापूर, तालुका वैजापूर. हा शंकरराव, शंकरराव चंद्र खिसे, चंद्र डिके बोगटा 5000. हा त्र्यंबक पाटील शेळके वैजापूर 5000. बाबूराव हा सोन्या बापू तुंगारे सोन्या बापू सुंदारे हा बाबूराव सोने बापू जुंधारे उमरी बाळापूर यांना सांगा नीट काय मी घेतलं बरोबर. 25,000. हे पाय हे झालं पैसे. तुम्ही आणखी द्याल पुष्कळ द्याल बरं का. याच्या पावत्या आणि जमा करायचे कोणी, कोणाजवळ द्यायचे. हा नाव सांगा कोणाचं तरी. हा गोरखनाथ पाटील गाडे रांजणगाव 5000. रंगनाथ भाऊराव उंबरकर उमरी. हा रंगनाथ भाऊराव उंबरकर 5000. रंगनाथ भाऊराव उंबरकर 5000 उमरी. उमरी बाळापूर उमरी तालुका संगमनेर. चोरता पुरे झाले, पुरे झाले, पुरे झाले, पुरे झाले, पुरे झाले, पुरे झाले. हा 2100 बोला नाव. नानासाहेब कुशाळराव गाडवे. नानासाहेब कुशाळराव गाडवे 1 रुपया. नानासाहेब कुशाळराव नानासाहेब कुशाळराव गाडवे 1 रुपये. 2100. 1 रुपये 2100. चला पुरे झालं. आज माझं जो दिले नाही, मी घेतले नाही, ह्या लोकांनी कबूल केले. उद्या देतील आणि बेटात आणून द्या. कोणत्या तरी एखाद्या बँकेमध्ये. महाराष्ट्र श्रीरामपूर महाराष्ट्र बँक. महाराजांकडे आणून द्यायचे आणि महाराजांकडून पावती घेऊन जायची. कोणाजवळ द्यायचे नाही दुसरे. महाराष्ट्र बँकेत परस्पर नको का. तुमच्याकडे आल्यासर तुम्ही जमा करा बँकेमध्ये. परस्पर कळणार एखादं मला भरले मी बँकेत. पंचायतच होईल मग. तुमच्याकडे जमा होतील आणि तुम्ही ती बँकेत भरायचे. चला जाऊ द्या आता बरं का. आणि
दिवस तर अजून विचित्र आहेत. पाणी पाऊस नाही पण काहीतरी हे पैसे जमल्यावर काहीतरी आरंभ होईल. एक नारळ आण रे. पण नारळ आपण एखाद्या 1,00,000 रुपये रोख देणाऱ्या एखाद्या आमदार खासदार मंत्र्याच्या हातून फोडू. मंत्री एखाद्या वेळेला 10 लाख देईल, मग त्याच्या हातून फोडू नारळ. हा मंत्री 10 दिला त्याचं काय सांगा. रामकृष्ण बाबा पाटील दहेगावकर समजा असे देऊ लागले तर काही देतील. मला आकडा नाही सांगता येणार त्यांचा आकडा मी कशाला सांगू. पण देऊ लागलेत काही देतील तर मग अशाच्या हस्तेच इथं नारळ फोडू. कधी आज आरंभ झाला, आरंभाचा नारळ फोडतो. बोललो चाललो आज आरंभ झाला या कामाचा. आणि पुन्हा ज्या दिवशी पाया खोदायचं काम होईल त्या आरंभाला कोणाच्या हस्तरी हस्ती तो आरंभ करू. पाया खोदायचं काम आज शुभारंभ केला पैशाच्या बाबतीत. मग नारळ फोडा ना बघ आज. हा नारळ कुठे इकडे बघा ना. कोण आहे कोण शेंडी मी सुद्धा शेंडी काढलेली आहे. हा गबासा भोसले पेट्रोल पंपावाले आहेत. हा तुम्हाला काय माहित आहे ते कमी बोललेच आहे. आणि भोसले काय ज्याने त्याने आपापल्या ऐश्वर्याला शोभेला असं बोललं पाहिजे. आम्हाला देऊ नका आणि जास्त बोलूही नका. पण हा नारळ कशा करता फोडायचा आहे कशा करता. हा आज शुभारंभ पैसे गोळा करायचा शुभारंभ झाला. 5 रुपये तरी द्या की तुम्ही निमित्ताला. तुम्ही नका देऊ. काय नको नको तुमचा नको कोणाचाच नको ना. ए बाबा कोणाचाच नको. हे करणार कोण पैसे मी द्यायला पाहिजे. नारळ फोडताना पैसे मी किती द्यायचे. किती 1,00,000 1,00,000 बोलले ते का पती एक बोललेत का. हा आम्ही म्हणताल तर माझ्यावर ठेवूच नका. तुम्हाला घरदार संसार प्रपंच आहे. जरा विचार करा जरा. आमच्या कशाला नादे लागता. काय कोण त्याच काय करायचं. हा नारळ कोणी फोडायचं. हा होय कोणी फोडायचं. सर्वांच्या वतीनं मी फोडतो. गोष्ट खरी आहे. कोणीही 11 लाख कबूल करावे तर नारळ फोडावा. दुनियेतून कोणीकडून नाही आणा.
11 पाटील ठरावेत तर 11 लाख करावेत. एकटेच काय 11 2 22 माणसं करावेत 50-50 हजार झाले 11 लाख. 22 2 44 केले तर 25-25 हजाराचे झाले आहे 11 लाख. अशा पद्धतीने कोणी 2 नारळ फोडील 11 लाख कबूल करू त्याला नारळ फोडायला द्यायचं. बोला कोण आहे मग? 11 कबूल करायचे नारळ फोडायचा. राम भरोसे काम काय आम्ही का फौजदारी करणार आहे तुमच्यावर? अहो द्यायचं तर राहिलं कोणीकडे पण बोलायची आहे काहीतरी कशा करता? बोलाचीच कडी बोलाचाची भात जेवून या तृप्त कोण झाला. कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. काय झाला हो? रूपाचा अभंग झालाय. बर जय जय रामकृष्ण हरी झाला. जयाची ये द्वारे सोन्याचा पिंपळ जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ नवे महाराज करीला ते काय नवे महाराज बरे पाये बीज जुध अंगे बरे पाये बीज जुध दयाने घातले मुक्तीचे गबांधे
जयाने घातले मुक्तीचे गवांदे मिळविली मांदी वैष्णवांची मिळविली मांदी वैष्णवांची करिला ते काय नवे महाराज करिला ते काय नवे महाराज तुका म्हणे ते सुखा काय ऊने तुका म्हणे ते सुखा काय ऊने राहे समाधाने चित्ताची राहे समाधाने चित्ताची करिला ते काय नवे महाराज करिला ते काय नवे महाराज बरे पाये बीज जुध अंगे बरे पाये बीज जुध अंगे करिला ते काय नवे महाराज करिला ते काय नवे महाराज जय डोबर कुमार जय डोबर कुमार जय डोबर कुमार डोबर कुमार डोबर कुमार डोबर कुमार जय डोबर कुमार जय डोबर कुमार जया जय द्वारे द्वारे सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ दयाची ये द्वारी दयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ
रेड़ा बोले आगे आए तुम्हारा बोला आगे आए तुम्हारा बोले करिला ते काय नवे महाराज करिला ते काय नवे महाराज करिला ते काय नवे परे पाये बिजा सुद्धा अंगे परे पाये बिजा सुद्धा करिला ते काय नवे महाराज करिला ते काय नवे महाराज करिला ते काय लोहे महाराज करिला ते काय लोहे महाराज परे पाये बिजा सुद्धा अंगे परे पाये बिजा सुद्धा अंगे करिला ते काय नवे महाराज करिला ते काय नवे महाराज परे पाहे बिजा सुद्धा अंगे परे पाहे सुद्धा अंगे करिला ते काय लोहे महाराज करिला ते काय लोहे महाराज विठ्ठला विठ्ठला ॲडव्होकेट काशीनाथ पाटील तात्या डुकरे वकील साहेब वैजापूर तालुका तुमचा प्रेमाने विणा सुखात राहा. बोला पुंडली गौरदे हरुठ श्री ज्ञानदे
कालची यादी देतो आरती. तुमच्याकडे. द्या द्या झाला. काय आजची पंगत आहे ना, होतं का कोंबडे? हा, ही पंगती आहे. मला आणि सांगा. फराळ झाला दुपारी आज. हा? फराळ झाला तिथं काकाचं. आज हो एकच झाली पंगत. हो, एक पंगत आहे. दुसरं कोण होतं? एकच पंगत होती आज. काल आज आणि उद्या बोला कुंडले गौरवे हरिहर श्री ज्ञानदेव गंगागिरी महाराज ज्ञानेश्वर महाराज पंढरीनाथ महाराज भला हो. जयात ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करेल ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी जयाने घातली मुक्तीची गवांती मेळविली मांदी वैष्णवांती तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधाने चित्ताची या करेल ते काय नव्हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगे विठ्ठल विठ्ठल हो. आळंदी ज्ञानेश्वर महाराज वार्षिक यात्रा दर्शन आपलं दुनिया येते जग येतं लाखोनी लोक येतात. पाणी पावसाचे दिवस विचित्र आहेत शेतकरी वर्गाला अडचणीचे दिवस आहेत तरी परंतु यात्रा चांगली भरली आहे. आपल्या फडावर पुष्कळ लोक आलेत. वार्षिक यात्रा जसे भरावे तसे वार्षिक यात्रेप्रमाणे थोडी कमी आहे असे भासते तरी परंतु फडावर पुष्कळ लोक आहेत. जगात जे असतील ते असतील. यात्रा कार्तिक यात्रा ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन कार्तिक वद्य एकादशी आज कार्तिक वद्य एकादशी पांडुरंगाची कार्तिक शुद्ध एकादशी पंढरी पांडुरंगानं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना की शुद्ध एकादशी कार्तिक वारी पंढरीला लोक येतील आणि वद्य कार्तिक वद्य एकादशीला आळंदीला तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला येतील. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजचा आपला हा मंडप चांगला मंडप दिलाय मोठा मंडप दिलाय. या मंडपाला कोण आहे हो हा